मित्र, आज आपण डिस्कस करणार आहे फोरियर सिरीज. फोरियर सिरीज हा जो टॉपिक आहे हा इंजिनिअरिंगच्या मॅथमॅटिक्स 2 मध्ये म्हणजे M2 मधला सेकंड युनिट आहे. या सेकंड युनिट मध्ये 4 टॉपिक्स आहेत. या 4 टॉपिक्स पैकी फर्स्ट टॉपिक, सेकंड टॉपिक इज अ पिरियॉडिक फंक्शन, थर्ड टॉपिक इज अ हाफ रेंज सिरीज आणि चौथा टॉपिक आहे याच्यातला फोर्थ टॉपिक आहे हार्मोनिक सिरीज. ठीक आहे, त्यापैकी फोरियर सिरीज. आता या फोरियर सिरीज मधले मी काही शॉर्टकट्स तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. पहिले फॉर्म्युले वगैरे समजून घेऊ, त्याच्यानंतर मी पूर्ण शॉर्टकट ट्रिक सांगतो आणि आन्सर कोणत्या फॉर्म मध्ये येईल, कसे येईल आन्सर ते पूर्ण तुम्हाला ट्रिक सांगतो. चला आपण स्टार्ट करू फोरियर सिरीज. फोरियर सिरीज फोरियर सिरीजचे गिव्हन लिमिट्स आर इन टू फॉर्म. म्हणजे काय, तर फोरियर सिरीज हे दोन रेंज मध्ये येते किंवा दोन लिमिट्स मध्ये येते. तर फर्स्ट लिमिट्स आर 0 to 2 पाय आणि दुसरं लिमिट्स असते -पाय टू +पाय. या फॉर्म मध्ये लिमिट्स असतात. ठीक आहे, आता -पाय टू +पायच्या फॉर्म मध्ये जर गिव्हन लिमिट्स आले तर तो फॉर्म्युला यूज करा. 0 to 2 पायच्या फॉर्म मध्ये गिव्हन लिमिट्स आले तर तो फॉर्म्युला यूज करा. फॉर्म्युले सेमच असतात, फक्त लिमिट्स आर चेंज. लिमिट जे आहे ते चेंज होते, फक्त बाकी सगळं सेम असते. त्यानंतर आता फोरियर सिरीजचा फॉर्म्युला आहे. फोरियर सिरीजचा फॉर्म्युला असते एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू, किंवा एफ ऑफ एक्स न कन्सिडर करता कधी कधी वाय इज इक्वल्स टू कन्सिडर करतो आपण. ठीक आहे, तर एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू a0/2. a0 ला कोणी कोणी a नॉट असंही म्हणतात. a0/2 प्लस समेशन ऑफ n इज इक्वल्स टू 1 to infinity. n इज द नंबर ऑफ टर्म्स, मीन्स द 1 to infinity. an into cos of nx plus bn into sin of nx. Where is the a0 or a naught, an and bn? A naught is equals to 1 upon pi 0 to 2 pi f of x into dx. आता गिव्हन लिमिट जर 0 to 2 पाय असेल तर हा फॉर्म्युला यूज करा. जर सपोज तुमचे गिव्हन लिमिट हे -पाय टू +पाय आहे तर इथे लिमिट मध्ये फक्त चेंजेस करा. लिमिट मध्ये काय चेंजेस करा, -पाय टू +पाय लिहा. बाकी सगळं सेम, बाकी फॉर्म्युला सेम आहे, फक्त लिमिट मध्ये चेंजेस आहे. ठीक आहे, त्यानंतर an चा फॉर्म्युला 1 upon पाय इंटिग्रेशन 0 to 2 पाय f of x into cos of nx. त्यानंतर bn चा फॉर्म्युला 1 upon पाय 0 to 2 पाय f of x into sin of nx into dx. ठीक आहे, मग आता इथं 0 to 2 पाय आहे. लिमिट जर 0 to 2 पाय लिहिले तर गिव्हन लिमिट जर सपोज तुम्हाला -पाय टू +पाय दिले, मग -पाय टू +पाय, मग याच फॉर्म्युल्यामध्ये मी इथं -पाय टू +पाय या फॉर्म मध्ये लिमिट लिहा. इथे सुद्धा -पाय टू +पाय या फॉर्म मध्ये मी लिमिट लिहा. बाकी सगळं सेम. ठीक आहे, त्यानंतर आता हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी a0 चा फॉर्म्युला सिंपल आहे. इंटिग्रेशन f of x into dx. f of x means the given function. प्रॉब्लेम जे राहील त्यामध्ये गिव्हन फंक्शन राहीलच, ते फंक्शन इथे पुटअप करा, इंटिग्रेशन सॉल्व करा आणि सिंपली इंटिग्रेशन मध्ये व्हॅल्यू पुटअप करा, लिमिट्स पुटअप करा, अप्पर मायनस लोअर. त्यानंतर an आणि bn चा फॉर्म्युला लक्षात कसा ठेवा, तुमची सिरीजच तशी आहे. सिरीज मध्ये an च्या मल्टिप्लिकेशनला कॉस आहे, bn च्या मल्टिप्लिकेशनला साइन आहे. म्हणजे an च्या फॉर्म्युल्यात कॉस येते आणि bn च्या फॉर्म्युल्यात साइन येते, बस इतकं लक्षात ठेवा. बाकी सगळं सेम होऊन जाते. पार्ट नाही करा लागत, फॉर्म्युले लक्षात ठेवा लागते. मग लक्षात कसे ठेवा, अबे इथं कॉसच्या मल्टिप्लिकेशनले an आहे ना, म्हणजे an मध्ये कॉसच येईल. bn च्या मल्टिप्लिकेशनले साइन आहे म्हणजे bn मध्ये साइनच येते. हे काय इथं फॉर्म्युले. राहिलं इंटिग्रेशनचा प्रश्न. इंटिग्रेशनचे जे लिमिट्स आहेत त्याचाच प्रॉब्लेम आहे ना. अबे गिव्हन लिमिट काय आहे, प्रॉब्लेम मध्ये लिमिट दिलेच राहते, त्याची रेंज दिलेली राहते. रेंज एक तर 0 to 2 पाय नाही तर -पाय टू +पाय. लिहून देताना एक तर या फॉर्म मध्ये देते, एक तर रेंज असं म्हणते नाही तर इंटरवल म्हणते. आणि या फॉर्म मध्ये नसेल तर ब्रॅकेटच्या फॉर्म मध्ये असते, 0 to 2 पाय -पाय टू +पाय या फॉर्म मध्ये देते. मग या फॉर्म मध्ये 0 to 2 पाय तर तुम्ही लिमिट 0 to 2 पाय लिहा. -पाय टू पाय आहे तर तुम्ही -पाय टू पाय लिहा आणि नंतर सॉल्व करा. झाला. त्यानंतर a0 सॉल्व करताना काहीच प्रॉब्लेम नाही, ते साधे सिंपल फॉर्म्युले अप्लाय करा आणि मोस्ट ऑफ द इथं जे प्रॉब्लेम्स येतात x², सिंगल x, 2x, x³ या फॉर्म मध्ये येते. म्हणजे याचं इंटिग्रेशन इझीच आहे. किंवा कोणते कोणते साइन कॉस वाले प्रॉब्लेम आले तर a0 साठी किंवा a0 साठी सिंपल आहे. पण आता an आणि bn फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला
टू टर्म्स मल्टिप्लिकेशन मध्ये राहील. इंटिग्रेशन मध्ये जर टू टर्म्स असेल, आता फॉर एक्झाम्पल फंक्शन आहे आणि गिवन फंक्शन एक्स स्क्वेअर आहे, मग एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स राहील. bn फाइंड आउट करताना एक्स स्क्वेअर इंटू साइन ऑफ एन एक्स राहील. मग आता ही टू टर्म जर मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तर टू टर्म्स मल्टिप्लिकेशन मध्ये असताना इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना तुम्हाला दोन टाइप अप्लाय करावा लागेल. त्या दोन टाइप्स पैकी कोणता टाइप अप्लाय होईल ते सांगतो. जर सपोज इंटिग्रेशन मध्ये टू फंक्शन्स आर इन अ मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन फॉर्म, देन वी अप्लाय मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन फॉर्म मध्ये जर असेल देन वी अप्लाय द इंटिग्रेशन बाय पार्ट्स और सबस्टिट्यूशन मेथड. पण सबस्टिट्यूशन मेथड साठी डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट पाहिजे आणि इंटिग्रेशन बाय पार्ट साठी डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट पाहिजे नाही. ते डेरिव्हेटिव्ह जर प्रेझेंट नसेल तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि डेरिव्हेटिव्ह जर प्रेझेंट असेल तर सबस्टिट्यूशन. त्या सबस्टिट्यूशन मेथड मध्ये काही शॉर्टकट्स आहेत ते मी नंतर सांगतो. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल इथे एक्स स्क्वेअर इंटू साइन ऑफ एन एक्स या जर फॉर्म मध्ये असेल तर इथं काही तुमचं सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय होत नाही. आता एक्स स्क्वेअर इंटू साइन आहे, मग इथं तर काही कोणाचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट नाही, साइनचा डेरिव्हेटिव्ह तर कॉस होते, इथं डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट नाही म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय होत नाही. इथं होईल इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आणि फोरियर सिरीजच्या मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम मध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्सच अप्लाय होते. मग आता इंटिग्रेशन बाय पार्ट्सचे फॉर्म्युले कोणते आहेत, तर आपण 11-12 मध्ये इंटिग्रेशन झालेलं आहे. त्या इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा u इंटू व्ही चा रूल. ठीक आहे. हा रूल इंटिग्रेशन बाय पार्ट्स किंवा हा रूल अप्लाय करायच्या आधी तुम्ही लिएट रूल अप्लाय करता. LIATE लॉगॅरिथमिक फंक्शन इज अ फर्स्ट इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक, अल्जेब्रिक, ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल. e रेस टू दी पॉवर x, एक्सपोनेन्शियल म्हणजे सगळ्यात शेवटचं आणि लॉग म्हणजे सगळ्यात पहिलं फंक्शन. लॉग जर दिसलं तर त्याला पहिले म्हणा आणि e रेस टू दी पॉवर x दिसला तर त्याला सगळ्यात लास्ट वाला, बाकीच्या टर्म पहिल्या, असं कन्सिडर करायचं. त्याच्यानंतर फर्स्ट आणि सेकंड इंटिग्रेशन बाय पार्ट्स नंतर अप्लाय होईल. फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आणि इंटिग्रेशन ऑफ सेकंड. हा फॉर्म्युला यूज करा. अरे पण यार हा फॉर्म्युला तुम्ही यूज कराल ठीक आहे, पण हा फॉर्म्युला सिंगल टाइम साठीच अप्लाय करा. म्हणजे जर सपोज तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन ऑफ x इंटू साइन एक्स, साइन एक्स आहे, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स होईल, हे सिंपल आहे. पण आता इथं जर सपोज सिंगल एक्स आहे तर सिंगल एक्स चा डेरिव्हेटिव्ह करताना इथे 1 होऊन जाईल आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह नंतर काय होईल तर 0 होईल. मग इथे जर x चा डेरिव्हेटिव्ह 1 झाला तर हे प्रॉब्लेम सिंगल टाइम सॉल्व्ह होते, म्हणजे एकच वेळा इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय होते. पण जर सपोज तुम्ही इथं जर स्क्वेअर अप्लाय केलं ना, स्क्वेअर एक्स स्क्वेअर, तर इथे सिंगल टाइम नाही, इथे टू टाइम्स अप्लाय करावं लागते. कारण की एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x होईल, मग 2x इंटू फंक्शन, परत हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करताना इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय होते. इथं जर क्यूब असेल, इथं जर क्यूब राहिला तर क्यूब करताना इथं 3 वेळा अप्लाय होईल इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ठीक आहे. मग आता आपण काय करू, यामध्ये इथे तुम्हाला इंटिग्रेशन बाय पार्ट्स एकाच प्रॉब्लेम मध्ये मोर दॅन 2 टाइम्स जर अप्लाय करायचं असेल और मोर दॅन 1 टाइम अप्लाय करायचं असेल तर त्यामध्ये शॉर्टकट ट्रिक्स आहे, ते सांगतो. म्हणजे तुमचं आन्सर सेमच येते, आन्सर मध्ये काहीच रॉंग होत नाही, फक्त एकदम शॉर्टकट एका स्टेप मध्ये आन्सर येते. जे काही तुम्ही जर मेथडने अप्लाय केलं किंवा इंटिग्रेशन बाय पार्ट्सच्या मेथडने जर अप्लाय केलं तर हे प्रॉब्लेम मध्ये कमीत कमी 5 ते 6 स्टेप जास्त होते. त्यापेक्षा आपण बेटर वे त्याचं शॉर्टकट करू. शॉर्टकट काय आहे की जर सपोज इंटिग्रेशन u इंटू व्ही असं जर असेल तर मी काय करतोय की फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह आणि डबल इंटिग्रेशन ऑफ सेकंड, मायनस झालं. आता प्लस डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आणि ट्रिपल इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस ट्रिपल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आणि फोर्थ इंटिग्रेशन ऑफ
फोर्थ इंटिग्रेशन ऑफ सेकंड अँड सो ऑन. चालू द्या असं. हे कुठपर्यंत? जोपर्यंत याचा आन्सर 0 येत नाही तोपर्यंत. आणि तुम्हाला प्रॉब्लेम जास्तीत जास्त स्क्वेअर किंवा हार्डली हार्ड क्यूब पर्यंत येते. आणि क्यूब पर्यंत जर आले तर हे प्रॉब्लेम फक्त 3 ते 4 वेळाच फक्त डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन सॉल्व्ह करावं लागते. त्याच्यापेक्षा जास्त करावं नाही लागत. आणि या स्टेपिंग पेक्षा हे एकदम शॉर्टकट मेथड आहे. एकदम शॉर्टकट मेथड. आता फॉर एक्झाम्पल पहिले ह्याची ट्रिक्स पाहून घ्या. फर्स्ट इंटू सेकंड यू इंटू व्ही. पहिले आपण फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आणि डबल इंटिग्रेशन ऑफ सेकंड प्लस डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट आणि ट्रिपल इंटिग्रेशन ऑफ सेकंड. आणि मी तर सांगतो तुम्हाला इथपर्यंतच प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो. त्याच्यानंतर एवढे हार्ड प्रॉब्लेम येत नाही की समोर सॉल्व्ह होईल म्हणून. ठीक आहे. आणि आले तरी तुम्हाला इथं सॉल्व्ह करता येते. ठीक आहे. आता मी एखादं एक्झाम्पल घेतोय यावरचं. जर सपोज मी एखाद्या प्रॉब्लेम्स मध्ये म्हटलंय की इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स. एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स. मग एक्स स्क्वेअर मीन्स द अल्जेब्रिक, साइन मीन्स द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, मीन्स द अल्जेब्रिक आणि ट्रिग्नोमेट्रिक. लिएट रूल नुसार दिस इज द फर्स्ट फंक्शन आणि हा आहे तुमचा सेकंड फंक्शन. मग मी आता अप्लाय करतोय फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड. मी डायरेक्ट करतोय इंटिग्रेशन ऑफ सेकंड. साइनचा डेरिव्हेटिव्ह होते कॉस, सॉरी साइनचा इंटिग्रेशन मायनस कॉस ऑफ एक्स. फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस याचे साइन जे आहे ना ते अल्टरनेट चालते. प्लस मायनस प्लस मायनस अल्टरनेट. सेकंड टर्मचा इंटिग्रेशन करत राहायचं. पहिलं झालं दुसरं इंटिग्रेशन, दुसरं झालं तिसरं इंटिग्रेशन. आणि पहिले टर्म जे आहे ना ते ऍज इट इज. आणि त्याच्यानंतर पहिल्या टर्मचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, मग सेकंड डेरिव्हेटिव्ह, मग थर्ड डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह एक एक वाढवत जाते, इंटिग्रेशन एक एक वाढवत जातं. पण फक्त पहिल्या वेळेस त्याचा डेरिव्हेटिव्ह नाही फर्स्ट टर्मचा, सेकंड टर्मचं फक्त इंटिग्रेशन हे इथून चालू होते. ठीक. मग आता मी काय केलं, फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड साइनचं इंटिग्रेशन मायनस, आता प्लस मायनस. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट या टर्मचा डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह हा झाला तुमचा 2x. ठीक आहे. त्यानंतर परत आता डबल इंटिग्रेशन ऑफ सेकंड. हे सेकंड टर्म होती तुमची, हे सेकंड होय, हे फर्स्ट होय. या सेकंड टर्मचं सेकंड इंटिग्रेशन. हे पहा ना भाऊ, इथं पहिलं इंटिग्रेशन झालं आहे ना. मग येलेच करणं, इकडे काय लक्ष देता. आता याच्यावर पहिल्या टर्मचा एक एक डेरिव्हेटिव्ह करत चला, याचा एक एक डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वाढवत चला. ठीक. मग आता इथं पहिले याचा डेरिव्हेटिव्ह केला, आता याचं इंटिग्रेशन करा. या टर्मचं सेकंड टर्मचं मायनसचं साइन अच्छा तसं रे हो. ठीक आहे. परत कॉसचं इंटिग्रेशन फक्त साइन प्लस साइन झालं. त्यानंतर आता इथं प्लस झालं, इथं मायनस झालं आपल्या प्रोसेसनुसार. प्लस मायनस, आता प्लस येते, हे आलं प्लस, प्लस मायनस प्लस अल्टरनेट. त्याच्यानंतर परत हे सोडून द्या. आता हे आपली पहिली, हे दुसरी. ठीक आहे. मग फर्स्ट टर्मचा परत डेरिव्हेटिव्ह. मग या फर्स्ट टर्म 2x आहे, 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. परत जे काही टर्म्स आहेत सेकंड टर्म, त्या सेकंड टर्मचं परत इंटिग्रेशन. ठीक आहे. मग इंटिग्रेशन हे मायनसचं साइन ऍज इट इज. परत साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस. साइनचं इंटिग्रेशन मायनस मध्ये येते भाऊ. मग मायनस कॉस, तो मायनस हा मायनस, तो घरून टाकला भाऊ प्लस मॅन. हे झालं प्लस झालं. आणि एका स्टेप मध्ये आन्सर आला ना बे. काय एवढं सॉल्व्ह करत बसा लागते. येले जर समजा तुम्ही सिंपल वेने जर सॉल्व्ह करतो म्हटलं तर कमीत कमी 3 ते 4 स्टेप जास्त होते म्हटलं. हे एका स्टेप मध्ये आन्सर. हे रे भाऊ एका याच्यात आन्सर. पहा मग हे फक्त साधं सिंपल कॅल्क्युलेशन करा. आता मायनसचा साइन समोर लिहावे सिंपल दिसासाठी. मायनस मायनसचं कॅल्क्युलेशन करा. मायनस मायनस प्लस 2x इंटू साइन एक्स. आणि इकडे कॅल्क्युलेशन 2 इंटू कॉस एक्स. हे आलं आन्सर एका स्टेप मध्ये आन्सर. कायचं अबे इंटिग्रेशन बाय पार्ट्स 2 वेळा अप्लाय केला म्हटलं, 2 टाइम्स अप्लाय. जर सिंपली सॉल्व्ह केलं असतं तर त्याच्यापेक्षा मग एक काय आणलं. बरं याच्यानंतर नाही सॉल्व्ह केलं सर, याच्यानंतर नाही केलं. अबे याच्यानंतर हा जो 2 आहे
आता सेकंड टर्मचा तुम्ही डेरिव्हेटिव्ह कराल ना, मग या 2 चा डेरिव्हेटिव्ह केला तर काय येते 0. मग 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 इंटू ऑल टर्म 0, म्हणून हे प्रॉब्लेम इथं स्टॉप होतो. आपण फोरियर सिरीज मध्ये आता एक शॉर्टकट ट्रिक्स पाहिली होती की शॉर्टकट इंटिग्रेशन बाय पार्ट्स हा वन टाइम पेक्षा मोर दॅन वन टाइम जर अप्लाय करायचा असेल तर ते एकदम शॉर्टकट मेथड होऊन जाते आणि एका स्टेप मध्ये तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, कारण की तिथे 5-6 स्टेप करण्यापेक्षा एका स्टेपनं केलेलं कधीही बेटर आणि आन्सर सेमच येते. ठीक आहे, पण तो फॉर्म्युला फक्त एक्स वाल्या टर्मवरच अप्लाय होईल. एक्स आहे, एक्स स्क्वेअर आहे, एक्स क्यूब आहे या टर्मवर किंवा आणखी कोणत्या तरी दुसऱ्या टर्मवर. बट तुम्ही जर म्हणाल की ई रेस टू दी पॉवरची एखादी टर्म आहे आणि सर मग साइन किंवा कॉस दुसरी एखादं टर्म आहे, फंक्शन आहे, तर अशा वेळेस तिथं तो शॉर्टकट इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा मी सांगितलेला शॉर्टकट्स अप्लाय होत नाही. कारण की इथं जनरलाइज फॉर्म्युले यूज होतात. जनरलाइज फॉर्म्युले त्याचं असते इंटिग्रेशन ऑफ ए एक्स इंटू साइन ऑफ बी एक्स किंवा ई रेस टू दी पॉवर ax इंटू कॉस ऑफ bx असे जनरलाइज फॉर्म्युले आहेत. ते आपण नेक्स्ट सिरीज मध्ये घेऊ आपण, ते सध्या तरी काम नाही. पण तुम्हाला जर प्रॉब्लेम ई रेस टू दी पॉवरचा प्रॉब्लेम आला तर मग अशा वेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायला लागेल जनरलाइज. मी सांगितलेला शॉर्टकट अप्लाय होत नाही. आणि जनरलाइज फॉर्म्युला म्हणजे ऍक्च्युअल मध्ये इंटिग्रेशन बाय पार्ट्सच आहे, पण इंटिग्रेशन बाय पार्ट्स मधला ही शॉर्टकट फॉर्म्युला आहे तो जनरलाइज, डायरेक्ट एका ह्याच्यात आन्सर. ठीक आहे, पण आता आपण हा नेक्स्ट सिरीज मध्ये घेऊ. ठीक आहे, आता पहिले एखादा प्रॉब्लेम्स घेऊ आपण. ठीक आहे, हे प्रॉब्लेम्स कोणतं, प्रॉब्लेम घेऊ आपण एक एक्स स्क्वेअर वाला. द गिवन फंक्शन इज अ एक्स स्क्वेअर, फाइंड द फोरियर सिरीज इन द रेंज ऑफ 0 to 2 पाय. हे एक प्रॉब्लेम आहे आणि भरपूर वेळा रिपीट झालेले प्रॉब्लेम्स आहे. मोस्ट ऑफ द टाइम्स युनिव्हर्सिटीच्या पेपर मध्ये विचारले जाते. प्रॉब्लेम इझी आहे आणि इझी वे न मी समजून सांगतोय. ठीक आहे, मग गिवन फंक्शन आहे तुमचं f of x is equals to x square. गिवन फंक्शन आणि तुमची रेंज आहे 0 to 2 पाय. हे तुमची रेंज आहे किंवा इंटरवल आहे किंवा लिमिट्स आहे त्याचे 0 to 2 पाय. आणि गिवन फंक्शन आहे f of x is equals to x square. भरपूर वेळा रिपीट झालेला प्रॉब्लेम आहे, मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे तुमचा. ठीक आहे, चला पहा आता. फर्स्ट वी फाइंड द a0 मीन्स द a नॉट, देन an आणि मग त्याच्यानंतर bn. पहिले a0 फाइंड आउट, मग an फाइंड आउट आणि मग त्याच्यानंतर bn फाइंड आउट. a0 पहिले फाइंड आउट करतो, साधं सिंपल. ठीक आहे, आता पहिले a0 चा फॉर्म्युला लिहितो, डायरेक्ट जास्त मेथड अप्लाय करत नाही, शॉर्टकट सांगतो तुम्हाला. ठीक आहे, a0 1 अपॉन पाय इंटिग्रेशन 0 to 2 पाय. माझ्याकडे जर इंटिग्रेशनचे लिमिट्स म्हणजे गिवन रेंज, फंक्शनची रेंज हे जर -पाय टू प्लस पाय असतं तर मी -पाय टू प्लस पाय लिहिलं असतं. गिवन रेंज 0 to 2 पाय आहे म्हणून मी 0 to 2 पाय लिहित आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर f of x into dx फॉर्म्युला आहे 1 अपॉन पाय ऍज इट इज इंटिग्रेशन 0 to 2 पाय f of x means the given function is a x square into dx. आणि त्यानंतर 1 अपॉन पाय into x square इंटिग्रेशन ऑफ, फर्स्ट वी सॉल्व द इंटिग्रेशन ऑफ x square चं इंटिग्रेशन होते x cube by 3. एक ऍड होते, x raised to the power n चा फॉर्म्युला लावला n plus 1 upon n plus 1, त्याला त्याचे लिमिट 0 to 2 पाय. त्यानंतर 1 अपॉन पाय इंटू, आता लिमिट पुटअप करतोय अप्पर मायनस लोअर लिमिट. पहिले x च्या ठिकाणी पुटअप करतोय मी 2 पाय, त्याच्यानंतर पुटअप करतोय 0. आता मी x च्या ठिकाणी 2 पाय पुटअप करतोय. 2 पायचा क्यूब म्हणजे 2 चा क्यूब आणि पायचा क्यूब, 2 चा क्यूब आणि पायचा क्यूब अपॉन 3 मायनस लोअर लिमिट पुटअप करतोय 0, x च्या ठिकाणी 0 हा ठेवला 0. ठीक आहे, त्यानंतर 1 अपॉन पाय इंटू 8 पाय स्क्वेअर बाय पाय क्यूब बाय 3 हे आलं तुमचं फायनल आन्सर. त्यानंतर कॅल्क्युलेशन, सिंगल पाय कॅन्सल मीन्स द ए नॉट चं आन्सर येईल तुमचं a पाय स्क्वेअर अपॉन 3. हे आलं तुमचं ए नॉट चं आन्सर. आता फाइंड आउट करायचं आपल्याला an आणि दे bn. आता an आणि bn फाइंड आउट करायच्या आधी मी तुम्हाला काही एक शॉर्ट फॉर्म्युला सांगतो. आपल्याला cos ऑफ पाय याचा जर आन्सर विचाराल तुम्ही तर cos पाय इज -1,
कॉस ऑफ 2 पाय याचा आन्सर येते +1. कॉस ऑफ 3 पाय हे जर विचाराल तर याचा आन्सर येते -1. ऍक्च्युअल मध्ये काय आहे की कॉस मध्ये जर सपोज ऑड नंबर आला अँगल मध्ये ऑड नंबर तर त्याचा आन्सर मायनस मध्ये येत असते रे हो. ऑड नंबर आहे मायनस मध्ये, इव्हन नंबर आहे म्हणजे मी कॉस ऑफ 4 पाय जर केलं तर त्याचा आन्सर +1 येईल. म्हणजेच काय तर मला असं करता येईल कॅल्क्युलेशन याचं शॉर्टकट मध्ये. जर सपोज आता 1 इथं ऑड नंबर आहे, इव्हन आहे, ऑड आहे, इव्हन आहे, ऑड आहे, ठीक आहे. पण मी जर सपोज हा nth टाइम साठी जर विचारलं, nth टाइम साठी म्हणजे नंबर ऑफ टर्म साठी जर विचारला तर मग cos ऑफ n पाय याचा आन्सर काय येईल तर cos ऑफ n पाय इज अ -1 n. तुम्ही याच्यात n ची व्हॅल्यू कोणती पुटअप करा बरोबर आन्सर भेटते तुम्हाला. तुम्ही ऑड नंबर पुटअप करा मायनस मध्ये आन्सर भेटते, इव्हन नंबर पुटअप करा प्लस मध्ये आन्सर भेटते, ठीक आहे. तसंच तुमचं साइन ऑफ n पाय, साइन ऑफ n पाय इज अ 0. मी तर असं सांगत असतो याच्यात शॉर्टकट, साइन किती पाय असो म्हणजेच काय साइन ऑफ 2 पाय जरी असेल तरी 0, साइन ऑफ पाय जरी असेल तरी 0. साइन 0 थोडी 0च होते. साइन 3 पाय 0, साइन 4 पाय 0, साइन ऑफ n पाय 0. साइन किती पाय 0 म्हणून टाकायचं. म्हणजे या साइनचं टेन्शन घ्यायचं नाही. पण साइन फक्त पायच्याच व्हॅल्यू पायच्या मल्टिप्लिकेशनने किती असेल तरी 0 येईल. पण π/2 जर असेल, π/3 असेल तर अशा वेळेस त्याचा आन्सर 0 येणार नाही. त्याची मग कोणती तरी व्हॅल्यू फाइंड आउट होईल, ठीक आहे. त्यानंतर मग तुम्ही आता लक्षात ठेवा cos ऑफ n पाय, cos ऑफ n पाय मीन्स द -1n. त्यानंतर sin ऑफ n पाय म्हणजे किती 0 म्हणजे sin n ऑफ पाय इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर साइन ऑफ 0 म्हणजे 0 आणि कॉस ऑफ 0 म्हणजे किती 1. ह्या सगळ्या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल आणि याच्यावरच तुमचा आता नेक्स्ट कॅल्क्युलेशन आहे. आता आपण त्यानंतर आता आपण फाइंड आउट करू an. आता a0 तर फाइंड आउट केला तो सांगितलं मी. आता फाइंड आउट करू आपण an, ठीक आहे. तर an चा फॉर्म्युला आहे 1/π इंटिग्रेशन 0 to 2 पाय f of x into cos of nx into dx, ठीक आहे. त्यानंतर 1/π इंटिग्रेशन 0 to 2 पाय f of x means the given function is a x square cos of nx into dx. चला पार हो. आता इथे इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करताना इथे आपण लो आता शॉर्टकट पा एका याच्यात आन्सर रप्पकने एका स्टेप मध्ये आन्सर, ठीक आहे. पा हा आहे फर्स्ट आणि हा आहे तुमचा सेकंड. तसंही हा अल्जेब्रिक आणि हा आहे तुमचा ट्रिग्नोमेट्रिक. म्हणजे लिएट रूल नुसार अल्जेब्रिक पहिले ट्रिग्नोमेट्रिक नंतर, म्हणून हा फर्स्ट हा सेकंड. शॉर्टकट मगाशी जसं सांगितलं तसं फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड कॉसचं इंटिग्रेशन हा येते फक्त साइन ऑफ nx. कॉसचं इंटिग्रेशन फक्त साइन ऑफ nx, ठीक आहे. पण इथं कॉस x असेल तर फॉर्म्युला अप्लाय होते. इथं आहे कॉस ऑफ nx म्हणजे इथं अप्लाय होते इंटिग्रेशनचा चेन रूल. आणि इंटिग्रेशनच्या चेन रूल मध्ये जे कोणती टर्म्स असेल x च्या ठिकाणी त्या टर्मचा अपॉन मध्ये डेरिव्हेटिव्ह. मग आता n ऍज इट इज आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1, ठीक आहे. आता याच्यानंतर केअरफुली लक्ष द्या. प्लस झालं आता मायनस घेऊन राहिलो, प्लस मायनस, ठीक आहे. फर्स्ट टर्म म्हणजे एक्स स्क्वेअर, या एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे हा घेतला 2x, ठीक आहे. त्याच्यानंतर हे सेकंडचं परत इंटिग्रेशन म्हणजे सेकंड होईल, ठीक आहे. याचं हे सेकंड टर्मचं हे फर्स्ट, आता याच्यावर परत अप्लाय केला तर सेकंड म्हणजे याचं परत इंटिग्रेशन, ठीक आहे. पाहिजे आता हा n पहिले तसच्या तसा कॉस साइनचं आता इंटिग्रेशन करू राहिलो. साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस, हा n पहिलेच होता खाली तो ऍज इट इज लिहिला. कॉस nx हा लिहिला nx. जे काही x च्या ठिकाणी आहे त्याचा परत डेरिव्हेटिव्ह अपॉन मध्ये चेन रूल अप्लाय करू राहिलो. म्हणजे साइन ऑफ nx चा परत डेरिव्हेटिव्ह x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि n तुमचा ऍज इट इज n आणि n हा होते n स्क्वेअर. इथं n हा पहिलेच लिहिला होता. इथं चेन रूल लावल्याच्या नंतर जो n आला तो इथं मल्टिप्लिकेशन ले मग n इंटू n स्क्वेअर लिहिला. चला त्याच्यानंतर प्लस झालं मायनस झालं आता प्लस येईल, ठीक आहे.
त्याच्यानंतर हे आहे तुमची फर्स्ट टर्म. या फर्स्ट टर्मचा परत डेरिव्हेटिव्ह, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह दुसऱ्याचं इंटिग्रेशन. ठीक आहे. फर्स्टचा डेरिव्हेटिव्ह 2x चा डेरिव्हेटिव्ह हा इंटू. ठीक आहे. त्याच्यानंतर परत आता जे काही सेकंड टर्म आहे त्या सेकंड टर्मचं परत इंटिग्रेशन चालू द्यायचं. खाली आता n स्क्वेअर पहिलेच होता तो लिहिला हाईटचा, आणि तुम्हाला सांगतो पहिले n येते, नंतर n स्क्वेअर, नंतर n क्यूब, मग नंतर n रेस टू दी पॉवर 4, हे एक एक न वाढत जात असते. ठीक आहे. मग आता इथे पहा, हे मायनसचं साइन तुमचं ऍज इट इज. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आहे कॉस. आता याचं इंटिग्रेशन, कॉसचं इंटिग्रेशन होते फक्त साइन, आणि हा लिहिला nx, साइन ऑफ nx. पण इथं x च्या ठिकाणी nx आहे म्हणून अपॉन मध्ये परत डेरिव्हेटिव्ह. मग याचा परत डेरिव्हेटिव्ह nx चा डेरिव्हेटिव्ह केला तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि n तुमचा ऍज इट इज. मग इंटू n स्क्वेअर इंटू n म्हणजे n क्यूब. मी इथं डायरेक्ट n क्यूब लिहिला रे बा, डायरेक्ट लिहिलं. ठीक आहे. आता याच्यानंतर परत डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, पहिला हा टर्म होती त्याचा हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानंतर हा सेकंड. आता याचा परत डेरिव्हेटिव्ह, या 2 चा डेरिव्हेटिव्ह केला तर 0. मग 0 जर डेरिव्हेटिव्ह झाला तर 0 इंटू ऑल टर्म, पूर्ण टोटली 0 होते, म्हणून हे प्रॉब्लेम इथं स्टॉप होते. याला त्याची लिमिट 0 to 2 पाय झालं. त्याच्यानंतर आता लिमिट पुटअप करायचे आहे. लिमिट पुटअप करताना पहिले अप्पर लिमिट नंतर लोअर लिमिट. मी काय म्हटलं, साइनचं टेन्शन घ्यायचं नाही. साइन 0च होते, साइन किती पाय असो 0, साइन 0 असो तरी 0, आणि साइन मध्ये तुम्ही किती पाय ठेवा 0च होते. पण साइन तो लोडच नाही घ्यायचं. हे इथं साइन आहे ना मी टेन्शन नाही घेत, इथं साइन आहे ना मी टेन्शन नाही घेत. काऊन, हे 0 होणार आहे. जे साइन 0 ठेवल्यावरही 0च होते, साइन 0 0, आणि 2 पाय ठेवल्यावरही 0च होते. मग मी डायरेक्ट आता कॉसचं टेन्शन घेईन, 1 अपॉन पाय ऍज इट इज इंटू. ठीक आहे. इथं मी 2 पाय ठेवून राहिलो अप्पर लिमिट x च्या जागेवर. या x च्या जागेवर ठेवला ना 2 पाय, 2 पायचा स्क्वेअर कॅल्क्युलेशन करतो. इथं साइन आहे, साइन n पाय nx, x च्या जागेवर ठेवून मी 2 पाय. साइन कितीही पाय, साइन कितीही पाय असो 0, मग हा 0 इंटू पुरी टर्म इथं 0. मायनस मायनस हा प्लस केला, इथं हा मायनस मायनस प्लस, इथं 2 ऍज इट इज इंटू x च्या ठिकाणी 2 पाय झालं. त्याच्यानंतर कॉस हा लिहिला कॉस n इंटू, ठीक आहे, x च्या ठिकाणी 2 पाय हा लिहिला 2 पाय. ठीक आहे. त्यानंतर अपॉन n स्क्वेअर. ठीक आहे. इथं आलो आता परत प्लस मायनस मायनस, इथं x च्या ठिकाणी परत 2 पाय ठेवलाय, x च्या ठिकाणी 2 पाय, साइन ऑफ n इंटू 2 पाय. मग 2 पाय, अरे साइन किती पाय असो 0च होते ना, साइन किती पाय 0च. ठीक आहे. त्याच्यानंतर मायनस, मायनस नंतर आठवणीनं ब्रॅकेट. आता लोअर लिमिट कुठं पुरालो 0, इथं x च्या ठिकाणी 0 ठेवला, 0 इंटू पुरी टर्म 0. तसंही साइनच्या जागेवर 0 ठेवला असता तर 0 झालं असतं. इथं x च्या ठिकाणी 0 इंटू पुरा कॉस, अबे 0च होते ना रे भाऊ. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आलो 2 इंटू मायनस साइन, पण x मध्ये ठेवला 0, साइन 0च होते, पुरं टर्म 0 झाली. म्हणजे 0 ठेवल्यावर पुरं 0 झालं. साइन तर 0 होते, कॉस 0 झाला नसता, पण इथं x असल्यामुळं तो पूर्ण टर्म 0 झाली. चला आता करतो मी कॅल्क्युलेशन. इज इक्वल्स टू 1 अपॉन पाय इंटू 0 लिहायची गरज नाही, हा 2 इंटू 2 4 इंटू पाय. ठीक आहे. हा n स्क्वेअर ऍज इट इज तुमचा. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉस ऑफ n पाय इज इक्वल्स टू असते -1 रेस टू दी पॉवर n, आणि तसंच असते कॉस ऑफ 2n पाय इज इक्वल्स टू 1, म्हणजे त्याचा आन्सर फक्त 1 येत असते. ठीक आहे. कारण की इथं जर सपोज n कोणताही नंबर ठेवा, कोणताही घ्या, इव्हन घ्या ऑड घ्या, त्याला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर ते इव्हन नंबर येते, आणि इव्हन नंबरचा आन्सर +1 येत असते. म्हणून होते ते कॉस ऑफ 2n पाय इज इक्वल्स टू +1. मग मी आता इथे पुटअप करतोय कॉस ऑफ 2n पाय, मल्टिप्लिकेशन कोणतं कुठे लिहिता येते, कॉस ऑफ 2n पाय म्हणजे त्याचा आन्सर येते तुमचं 1. हा लिहिला मी 1 इंटू 1. इकडच्या टर्म सगळ्या 0 झाल्या. झालं. मग आता इथं सिंगल सिंगल पाय कॅन्सल, कॅल्क्युलेशन. मग आता 1 इंटू 4 म्हणजे 4 अपॉन n स्क्वेअर, हे येते तुमच्या an चं आन्सर. झालं. a0 चं पहिले काढलं, आता an चं फाइंड आउट केलं. आता फाइंड आउट करू आपण bn चं.
आता a0 झाला, an झाला. आता फाइंड आउट करू bn. ठीक आहे. आता bn फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला 1/π इंटिग्रेशन 0 टू 2π f of x into sin of nx. मी तुम्हाला मगाशी सांगितलं आहे की जर सपोज an फाइंड आउट करायचा आहे तर cos of nx आणि bn फाइंड आउट करायचा आहे तर sin of nx. तसे हाफ रेंज सिरीज याच्यानंतर जी सिरीज आहे हाफ रेंज सिरीज त्याच्यातही म्हणते फक्त साइन सिरीज फाइंड आउट करा म्हणजे फक्त bn फाइंड आउट करावं लागते. कोसाइन सिरीज फाइंड आउट करा म्हणजे cos वाली सिरीज फाइंड आउट करा तर फक्त a0 आणि an फाइंड आउट करावं लागते. ज्याच्यात cos आहे ते फाइंड आउट करा, ज्याच्यात साइन आहे ते साइन वाली फाइंड आउट करा. असं असते ते. ठीक आहे. आता लिहितो मी फॉर्म्युला सॉरी प्रॉब्लेम 10 टू 2π f of x आहे तुमचं x² sin of nx into dx 1/π इंटू. आता लावतो इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा शॉर्टकट फॉर्म्युला. हाय फर्स्ट, हाय तुमचा सेकंड. फर्स्ट इंटिग्रेशन ऑफ सेकंड साइनचं इंटिग्रेशन होते मायनस कॉस ऑफ nx. ठीक आहे. पण इथं x नाही आहे, x च्या जागेवर आहे nx म्हणून त्या टर्मचा अपॉन मध्ये परत डेरिव्हेटिव्ह. अपॉन मध्ये परत डेरिव्हेटिव्ह, x चा डेरिव्हेटिव्ह 1, n तुमचा ऍज इट इज. ठीक आहे. त्याच्यानंतर प्लस झालं, आता मायनस. फर्स्ट टर्मचा परत डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट टर्मचा पहिला डेरिव्हेटिव्ह. आता फर्स्ट टर्म आहे x² चा डेरिव्हेटिव्ह 2x. ठीक आहे. त्यानंतर इनटू जे काही सेकंड टर्म असते त्या सेकंड टर्मचं परत एक इंटिग्रेशन चालू द्यायचं. ठीक आहे. मग आता ही टर्म आहे सेकंड तुमची, पहिले ते साइन होती, साइनचं फर्स्ट इंटिग्रेशन झालंय म्हणजे ही आहे. याचा परत इंटिग्रेशन, आता इथं n आहे, याच्यानंतर n² येईल, याच्यानंतर n³ येईल. ठीक आहे. आता इथे पहिले n लिहून ठेवतो हा, मग कॅल्क्युलेशन कसं येते ते सांगतो. मायनस ऍज इट इज कॉसचं इंटिग्रेशन परत साइन ऑफ nx. ठीक आहे. आणि या nx चा अपॉन मध्ये परत डेरिव्हेटिव्ह, x चा डेरिव्हेटिव्ह 1, n तुमचा ऍज इट इज तो n आणि हा n म्हणून तुमचा n². ठीक आहे. प्लस झालं, मायनस मायनस झालं, आता प्लस. ठीक आहे. त्याच्यानंतर परत जे काही फर्स्ट टर्म असते त्या फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह करत जायचा, सेकंड टर्मचं इंटिग्रेशन करत जायचं. ठीक आहे. x² होतं त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला 2x, त्या 2x चा परत डेरिव्हेटिव्ह किती 2. ठीक आहे. इनटू आता जे काही सेकंड टर्म आहे त्या सेकंड टर्मचं इंटिग्रेशन करत जायचं. ठीक आहे. हे होती सेकंड टर्म साइनचं कॉस झालं, परत त्याचं इंटिग्रेशन केलं, साइन आलं. आता त्याचं परत करू. ठीक आहे. हे मायनसचं साइन तुमचं ऍज इट इज, काय मायनस ऍज इट इज. त्याच्यानंतर साइनचं इंटिग्रेशन येते मायनस कॉस, तो मायनस आणि हा मायनस तो झाला प्लस. मग मी काही लिहत नाही, तो प्लस तर तसंही लिहत नाही आपण. कॉस ऑफ nx खाली पहिले n² पहिलेच आहे आणि मी इथं या साइनचं इंटिग्रेशन केल्यावर चेन रूल लावून राहिलो म्हणजे nx चा अपॉन मध्ये डेरिव्हेटिव्ह n ऍज इट इज आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1, मग n इंटू n² म्हणजे झालं n³. म्हणून मी इथं n³ लिहिलं. मी पहिलेच म्हणलो n, मग नंतर n² आणि नंतर n³. आता याच्यानंतर फर्स्ट टर्मचा परत डेरिव्हेटिव्ह या 2 चा जर डेरिव्हेटिव्ह केला, 2 चा डेरिव्हेटिव्ह आणि आता 0, मग तिथं प्रॉब्लेम स्टॉप होईल. कारण की 0 इंटू ऑल टर्म 0 होऊन जाते, म्हणून इथं झालं स्टॉप. 0 टू 2π. आता करतो लिमिट पुटअप. आता लिमिट पुटअप करताना डायरेक्ट कॅल्क्युलेशन करतो, केअरफुली पहा. आताच तुम्हाला मगाशी सांगितलं साइन मध्ये कोणतीही व्हॅल्यू पुटअप करा, साइन किती पाय असो ते काय होते 0. साइन कितीही पाय 0. साइनचं टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन फक्त कॉसचं. आणि त्याच्यातही कॉस ऑफ 2π असन तर त्याचाही विषय नाही, तो 1च होते. फक्त कॉस पाय जर असन म्हणजेच nπ तर कॉस nπ चीच व्हॅल्यू येते -1/n. पण कॉस 2π पुटअप केलं तर त्याची व्हॅल्यू येते 1. मग आता हा मायनसचा साइन समोर लिहून राहिलो, हे मायनसचा साइन समोर लिहिलं रे भाऊ. या x च्या जागेवर व्हॅल्यू पुटअप करायला मी पहिले अप्पर लिमिट 2π, x च्या जागेवर 2π म्हणजे 2 चा स्क्वेअर आणि पाय चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर आणि पाय चा स्क्वेअर. त्याच्यानंतर मायनसचं साइन समोर लिहिलं, अपॉन n ऍज इट इज. या x च्या जागेवर लिहिलं ना 2π, इथं x च्या जागेवर 2π cos ऑफ 2n इंटू 2π म्हणजे 2nπ. मग 2nπ मीन्स द 1. मग अशी जसं सांगितलं मी. ठीक आहे.
कॉस ऑफ 2n पाय 1 पण कॉस ऑफ n पाय मायनस 1 रेस टू दी पॉवर n. साइन मध्ये काही पुटअप करणार आहे. 2 पाय करा, 3 पाय करा, 4 पाय करा, 0 देते. साइनचं टेन्शनच नाही घ्यायचं. एक आहे 0, साइनले 0 डायरेक्ट. साइन 0 पुटअप केला तरी 0. ठीक. त्याच्यानंतर प्लस हा 2 अपॉन n क्यूब. इथं आलो परत, इथं पुटअप करताना 2 पाय, मग हा 2 पाय पुटअप करून राहिलो x च्या जागेवर, म्हणजे cos n इंटू 2 पाय म्हणजे cos 2n पाय. n इंटू 2 पाय म्हणजे cos ऑफ 2n पाय, मग cos ऑफ 2n पाय म्हणजे 1 होते. झालं. त्याच्यानंतर मायनस, मायनस नंतर ब्रॅकेट. आता लोअर लिमिट पुटअप करतोय 0. पायजाबे साइनचं टेन्शन घ्यायचंच नाही. साइन मध्ये पुटअप केलं साइन 0 0च होते. आता इथं कॉसचा मोठा प्रश्न आहे आणि प्रत्येक x च्या ठिकाणी लिमिट पुटअप करणार. या 0 पुटअप करून राहिलो मी x च्या जागेवर. हा x च्या जागेवर 0, 0 इंटू पुरी टर्म, 0 इंटू पुरी टर्म हा झाला 0. x च्या जागेवर 0 ठेवल्यावर इथपर्यंत. ठीक आहे. मायनस, आता या x च्या जागेवर 0 ठेवून राहिलो, 0 इंटू हे पुरी टर्म 0, आणि तशी नसती झाली तर साइन 0 0 झालाच असता. ठीक आहे. त्याच्यानंतर आलो इथे प्लस, इथं 2, हा 2 तुमचा ऍज इट इज अपॉन n क्यूब ऍज इट इज. कॉस इथं x च्या जागेवर 0, 0 इंटू n म्हणजे 0. कॉस 0 इज अ 1, कॉस 0 इज अ 1, पण हा लिहिला 1. झालं. आता करतो कॅल्क्युलेशन. इज इक्वल्स टू ऍज इट 1 मायनस 4 पाय स्क्वेअर इंटू 1 म्हणजे मायनस 4 पाय स्क्वेअर, खालचा n ऍज इट इज, ही टर्म लिहितोय, प्लस 2 इंटू 1 अपॉन n क्यूब. ठीक आहे. त्यानंतर आता या मायनस नंतर ब्रॅकेट केला होता ना, आता तो सॉल्व्ह करावा लागेल. हा मायनस आणि हा प्लस, हा झाला मायनस. त्याच्यानंतर 2 इंटू 1 म्हणजे 2 अपॉन n क्यूब ऍज इट इज. ही प्लस वाली टर्म, ही मायनस वाली टर्म, हे झालं कॅन्सल. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं आता एकच टर्म राहिली आहे, म्हणजे या पायनं या पाय स्क्वेअरला कॅन्सल होईल, डिवाइड होईल. सिंगल सिंगल पाय कॅन्सल, एक एक पाय झाला कॅन्सल, म्हणजे राहिलं -4, वरता राहिला 1 पाय आणि खाली राहिला तुमचा n. हे गेले भाऊ तुझे आन्सर bn चं. ठीक आहे. पहिले काढलं a0 चं, त्याच्यानंतर an चं, आता फाइंड आउट केलं आपण bn चं. प्रॉब्लेम संपलं नाही. हे इतकं मोठं प्रॉब्लेम दिसून राहील तुम्हाला. फक्त 3च व्हॅल्यू फाइंड आउट झाल्या. आता लिहा लागत त्या सिरीज मध्ये आन्सर. मग आता लिहा लागेल सिरीज, आणि सिरीज मध्ये सगळ्या व्हॅल्यू फक्त पुटअप करावं लागते. पुटअप केल्यावर काही काही प्रॉब्लेम मध्ये शो दॅट राहते, मग त्याच्यात ते शो दॅट दाखवा लागते. जर शो दॅट नसेल तर फक्त ह्या व्हॅल्यू पुटअप करायच्या आणि प्रॉब्लेम स्टॉप करायचा. हा, आता लिहितोय आपण सिरीज, फोरियर सिरीज. फोरियर सिरीज इज इक्वल्स टू f ऑफ x इज इक्वल्स टू a0/2 म्हणजे a0/2 प्लस समेशन ऑफ n इज इक्वल्स टू 1 टू इन्फिनिटी. त्याच्यानंतर an इंटू कॉस ऑफ nx प्लस bn इंटू साइन ऑफ nx. आणि आता याच्यात व्हॅल्यू सगळ्या पुटअप इज इक्वल्स टू a0. आपण a0 ची पहिलेच व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. ते व्हॅल्यू आहे तुमची 8 पाय स्क्वेअर अपॉन 3 आणि त्याने डिवाइडेड बाय 2. तो 2 आहे तर त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागते. प्लस समेशन ऑफ n इज इक्वल्स टू 1 टू इन्फिनिटी an ची व्हॅल्यू सुद्धा आपण आधीच फाइंड आउट केलेली आहे. ते आहे तुमची 4 अपॉन n स्क्वेअर कॉस ऑफ nx प्लस bn चा आन्सर आताच फाइंड आउट केलं, -4 पाय अपॉन n इंटू साइन ऑफ nx. झालं. इतके व्हॅल्यू पुटअप करा, कॅल्क्युलेशन करा आणि स्टॉप करा. या 2 न 8 ले डिवाइड होते. मेन डिव्हिजनच्या वरती डिव्हिजन आहे 3 खाली येते. ठीक आहे. आणि या 2 न 8 ला डिवाइड केलं म्हणजे 4 आलं. पाय स्क्वेअर अपॉन 3 प्लस समेशन ऑफ n इज इक्वल्स टू 1 टू इन्फिनिटी 4 अपॉन n स्क्वेअर कॉस ऑफ nx प्लस मायनस मायनस 4 पाय अपॉन n साइन ऑफ nx. हे जे तुमचं फायनल आन्सर. हे होय फोरियर सिरीज. पहिले फाइंड आउट केलं a0, त्याच्यानंतर an, त्याच्यानंतर bn. इतकं मोठा प्रॉब्लेम आहे, पण मी भरपूर शॉर्टकट मेथडनं केलं. मी स्टेपिंग एकदम कमी केल्या आणि जे जे मेन स्टेपिंग आहे त्या सगळ्याच केल्या त्याच्यात. ठीक आहे. समजलं असेल तर सांगा. त्याच्यानंतर कमेंट्स करा. काही विचारायचं असेल तर कमेंट्स करा, त्याच्यात मी आन्सर देईल तुम्हाला. आणि याच्यानंतर मी नेक्स्ट जे आहे
याच्यातले पार्ट्स आहेत, याच्यात काही आणखी डिफिकल्ट प्रॉब्लेम्स आहेत ते घेतो आहे, याच्यातले नेक्स्ट पिरियोडिक फंक्शन आहेत तो पार्ट घेतोय, आणि हार्मोनिक सिरीज आहे, हार्मोनिक सिरीजचे आन्सर काय येईल हे सुद्धा मी सांगतो तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यात. ठीक आहे, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पाठवा, आणि अमरावती युनिव्हर्सिटीचे जे काही क्वेश्चन बँक आहेत ते सुद्धा मी क्वेश्चन बँक तुम्हाला प्रोव्हाइड करतो, आणि जे जे अमरावती युनिव्हर्सिटीच्या युनिव्हर्सिटी पेपरमध्ये जे काही क्वेश्चन येतात तेच क्वेश्चन इथं रिपीट घेतल्या जाईल, त्याचे रिव्हिजन घेऊ, तेच इथं रिवाइज केल्या जाईल. ठीक आहे, थँक्यू.